नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या भागामध्ये नवोदय ही जी परीक्षा आहे, ज्या एक्झामसाठी आपण प्रिपरेशन करणार आहोत त्या एक्झामच्या बद्दलचा आपल्या सिलेबसचा आपलं लेक्चर सुरू आहे, सिरीज सुरू आहे. त्यानुसार आपण अंकगणितामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतील, सिलेबस एकदम स्वरूप कसं आहे, एकदम इन डिटेल विश्लेषण आपण घेतलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण मानसिक क्षमता चाचणी किंवा आपण त्याला काय म्हणतो मेंटल ॲबिलिटी टेस्ट, ही जी नवोदयमध्ये एक्झाम होते, म्हणजे हा जो एक्झाम असते आपली नवोदयची, आपल्याला 6वीला ॲडमिशन मिळण्यासाठी 5वीच्या वर्गामध्ये आपण एक्झाम देतो. त्याच्यामध्ये एक्झाममध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता किंवा मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणतो आपण. तर मेंटल ॲबिलिटी अंकगणिताचं आपण ऑलरेडी विश्लेषण बघितलं आहे. आज बघणार आहोत आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट किंवा मानसिक क्षमता चाचणीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात, एकदम सिलेबसचं वर्णन काय आहे, सिलेबस कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. ती कसं आहे मित्रांनो, हे तर मराठी माध्यमात देऊ शकतो, इंग्रजी माध्यमात ज्यांना जसं वाटेल तसं देऊ शकतो आपण, असं काही नाही. ही सगळी मित्रांनो एक्झाम सेंट्रल गव्हर्नमेंटकडून होते, कारण की नवोदय शाळा ह्या पूर्ण देशामध्ये पसरलेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये शाळा आहे. प्रत्येक जिल्ह्यामधले टॉपची मुलं, हुशार मुलं त्या शाळामध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार तुम्हाला सांगतो मी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मित्रांनो 75% किती 75% आरक्षण आहे. म्हणजे 100 जागा असतील तर 75 जागा हे ग्रामीण विद्यार्थ्यांना आहे. याचा अर्थ काय, ग्रामीण विद्यार्थ्यांना फायदा आहे. मग याचा फायदा कसा घेता येईल, आपल्याला अभ्यास करायचा, मार्क पाडायचे, पास व्हायचं, नवोदयच्या शाळेत जायचं, CBSE लेवलचं तुम्हाला एज्युकेशन मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्री मिळणार आहे डायरेक्टली 12वीपर्यंत मित्रांनो. 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी एवढा वर्ष तुमच्या आईवडिलांचा म्हणजे आईवडिलांचा पैसा किंवा आईवडिलांना जो काय म्हणू शकतो आपण, तुमच्यावरती पैसा खर्च करावा लागणार आहे, तर तो पैसा त्यांना खर्च करण्याची गरज नाही. सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटतर्फे फ्री होणार आहे आणि चांगल्या लेवलच्या होणार आहेत. खराब नाही, चांगल्या लेवलच्या होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण चांगलं होणार आहे. पैसा तर जाऊ द्या, पैसा तर ठीक आहे, आईवडील काय पैशाला मागून बघत नाहीत, पण शिक्षक चांगलं होणार आहे ना. शिक्षण चांगलं म्हणजे मित्रांनो CBSE लेवलचे स्कूल आहे, CBSE लेवलची शाळा आहे, CBSEचे टीचर लोक असणार, चांगल्या लेवलचे शिक्षक लोक असतील किंवा असतात, तिथं ऑलरेडी आहेत. हॉस्टेल लाईफ तुम्हाला अनुभवायला मिळते. हॉस्टेलमध्ये राहायचं, सगळ्या गोष्टी स्वतः करायच्या, उठणं, सकाळी आपले कपडे धुणं किंवा हे गोष्टी काय असतील, जेवण, मेस, ताट सांभाळणं, आपल्या वस्तू सांभाळणं, अभ्यास करणं, म्हणजे घरच्यांपासून लांब राहून तुम्ही ह्या गोष्टी करणं, हे सगळं म्हणजे म्हणतो ना आपण पुढील आयुष्यात तुम्हाला हे एक दिशा देणारी गोष्ट आहे मित्रांनो. त्यामुळं कधीही फ्युचरचा विचार करताना आपण आजमध्ये काय की जेवढं अभ्यास करतो, आज जेवढं कष्ट घेताल तुमचं त्याच्यासाठी म्हणजे त्याचं सोनं तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये तुमच्या पूर्ण मिळणार आहे. ठीक आहे. तर आता बघूया डायरेक्टली मेंटल ॲबिलिटी टेस्ट. ह्याच्यामध्ये नेमकं काय काय असतं, पूर्ण डिटेल सिलेबस आणि त्याच्यावरती प्रश्न कसे आहेत ते सुद्धा आपण घेऊया. ठीक आहे. बघूया पुढं काय दिलं बघा. परीक्षेची रचना मित्रांनो. आता मित्रांनो परीक्षेची रचना कशी असते बघा. एकूण परीक्षामध्ये जी म्हणजे आपली जी नवोदयची एक्झाम होते, एकूण मित्रांनो 80 प्रश्न असतात. किती असतात, 80 क्वेश्चन असतात. आणि ह्यांना मार्क असतात मित्रांनो 100 मार्क असतात. किती असतात मार्क्स असतात 100. म्हणजे 80 प्रश्नाला 100 गुण असतात. वेळ किती मित्रांनो, 2 तास म्हणजे 120 मिनिटे वेळ असतो तुम्हाला. आता मला सांगा 120 मिनिटे म्हणजे 80 प्रश्न आहे, म्हणजे सरासरी म्हणतो आपण 1.5 मिनिटाला तुम्हाला एका प्रश्नासाठी तुम्हाला जवळपास 1.5 मिनिटं मिळतो. तुम्हाला एका मिनिटासाठी बघा ना, 1.5 मिनिटे गुणिले 80 करा, उत्तर तुमचं येणार 120. म्हणजे 1.5 मिनिटं गुणिले म्हणजे एका प्रश्नाला 1.5 मिनिटं तुम्हाला इतका वेळ मिळतो सरासरी, त्यानुसार तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे. तर असं आहे सगळं स्वरूप. आणि आता आपण बोलतोय मानसिक क्षमता चाचणी. तर मानसिक क्षमता चाचणीचे मित्रांनो 40 प्रश्न असतात आणि त्याला गुण असतात 50. त्याला गुण असतात मित्रांनो 50 गुण असतात. कशाला, 40 प्रश्नाला 50 गुण असतात. म्हणजे जवळपास 1.25 किंवा 1.25 किंवा सव्वा मार्काला एक प्रश्न असतो. बघा ना, सव्वा मार्क 40 गुणिले सव्वा करून बघा. 40 गुणिले 1.25 बघा, 0 4 5 20 0 8 4 2 4 2 8 2 10 4 1 4 आणि 5 बघा 2 0. म्हणजे हे जे प्रश्न आहे मित्रांनो 80 प्रश्न, तर हे 1.25 गुण प्रत्येक प्रश्नाला असतात. सव्वा गुण प्रत्येक प्रश्नाला असतो. इथं मानसिक क्षमता चाचणीचे 50 गुण मिळतात आपल्याला. कसे मिळतात 50 गुण, आपल्याला 40 प्रश्न सोडवल्यानंतर 50 गुण मिळतात. आणि वेळ किती आहे, 1.5 मिनिटं वेळ आहे आणि सव्वा मार्काला एक प्रश्न आहे. निगेटिव्ह मार्किंग असते का मित्रांनो, तर निगेटिव्ह मार्किंग नसते याच्यामध्ये. किंवा तुमचे वजा चुकला एखादा प्रश्न तर त्याच्यामुळे तुमचे मार्क कमी होतील का, तर कमी होत नाहीत. ठीक आहे. पुढे बघूया. आता ह्याच्यामध्ये मित्रांनो
मानसिक क्षमता चाचणी म्हणजे नेमकं काय असतं बरं बघा. युक्तिवाद, तर्कशक्ती, विश्लेषण व निरीक्षण तपासले जाते. ह्याच्यामध्ये तुमचं मित्रांनो विद्यार्थ्याचं युक्तिवाद म्हणजे कसं ही युक्ती करू शकतो किंवा एखादी आयडिया कशी आहे बाबा, कल्पना आहे का ह्याच्याकडे, एवढं डोकं चलतं का, एखादी गोष्ट झाली तर काय करू शकतो विद्यार्थी आपला. तर युक्तिवाद, तर्क तिचं म्हणजे अनुमान कसं आहे किंवा तो लॉजिक कसं लावू शकतो आणि एखादं डिस्क्रिप्शन किंवा विश्लेषण कसं करू शकतो. आणि हे निरीक्षण सगळ्या गोष्टी करून ह्या गोष्टी तपासल्या जातं. म्हणजे काय की मानसिक क्षमता चाचणीमध्ये विद्यार्थ्यांचं युक्तिवाद, तर्कशक्ती, विश्लेषण व निरीक्षण ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेल चेक केल्या जातात. ठीक आहे. शब्दांपेक्षा आकृतीवर आधारित प्रश्न असतात. बघा शब्दांपेक्षा जास्त प्रश्न मित्रांनो ह्याच्यामध्ये आकृतीवरती आधारित आहे. खूप सारे प्रश्न आकृत्या कंप्लीट करा, आकृत्यातली फरक ओळखा, पुढची आकृती काय येईल, मध्ये चौकोनात काय येईल, त्रिकोणात काय येईल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आकृत्या इथं असतात. आणि विद्यार्थ्याची संकल्पनात्मक समज वाढविणे हे उद्दिष्ट काय मित्रांनो याचं. विद्यार्थ्यांची संकल्पनात्मक समज म्हणजे काय, याचा अर्थ की बाबा नॉर्मल म्हणजे काय, लॉजिक, विद्यार्थ्याचं लॉजिक एकदम चांगल्या लेवलला न्यायचं, वाढवायचं, हे याचं उद्दिष्ट आहे. हे याचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. आता मानसिक क्षमता चाचणीचे उपविषय काय मित्रांनो. आता ह्याच्यामध्ये सब्जेक्ट्स कोणते कोणते किंवा म्हणजे टॉपिक कोणते कोणते कव्हर केले जातात किंवा कोणते कोणते घटक ह्याच्या अंडर येतात. तर मित्रांनो चित्रशृंखला किंवा आपण काय म्हणतो त्याला फिगर सिरीज. फिगर सिरीज म्हणजे काय असते, एक फिगर दिली आहे समजा आपल्याला, अशी फिगर आहे, पुढची फिगर अशी काहीतरी, मग ह्याच्या पुढं काय येणार बाबा. म्हणजे अशा छोट्या फिगर नसतात आणि एवढ्या सोप्या पण नसतात, थोड्या लेवलला अवघड असतात. आणि चित्र तयार करणे किंवा पुढची एक दिली, त्याच्या पुढे दिली, त्याच्या पुढे दिली, नेमकं ह्याच्या पुढं काय येणार ह्याच्यामध्ये हे असतं. प्रतिमा परिवर्तन म्हणजे काय, फिगर ॲनॉलॉजी. ह्याच्यामध्ये पण फिगरवरती किंवा प्रतिमेवरती किंवा इमेजवरती क्वेश्चन्स वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला विचारले जातात. प्रतिमा पूर्ण करणे, फिगर कम्प्लिशन म्हणजे समजा आता असं दिलेलं असतं, समजा ठीक आहे एखादं चौकोन असे, इथं काहीतरी एक लाईन मारली, पुढच्या ह्याच्यामध्ये काय केलं, अशा चौकोनामध्ये इथे एक लाईन होती, इथे एक लाईन मारली, पुढच्या ऑप्शनमध्ये काय बाबा असे इथे एक आणि इथे एक मारलेलीच आपण समजा, सॉरी इथे एक आणि इथे एक लाईन मारलेलीच आहे, मग अजून इथे याच्यामध्ये तिसरं असं ॲड झालं, म्हणजे प्रतिमा पूर्ण करत जाणं ह्याला म्हणतो आपण फिगर कम्प्लिशन. प्रतिमा जुळवा, मिरर किंवा वॉटर इमेज असते. समजा एखादी इमेज आहे, समजा हीच इमेज आहे, इथं खाली पाणी आहे, पाण्यामध्ये ही आकृती कशी दिसेल बाबा, किंवा ही आकृती आपल्याकडं, तर इथं आपण आरसा लावला, आरशाच्या पलीकडं बघितलं कसं दिसेल आपण, ही आकृती कशी दिसेल आपल्याला, तर ह्याला म्हणतो आपण वॉटर इमेज किंवा मिरर इमेज, पाण्यातील प्रतिमा किंवा आरशातील प्रतिमा. अशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा एक्झामला असतात. घटक ओळखा, इम्बेडेड फिगर म्हणजे काय, समजा एखादी डायग्राम दिली असते, समजा ही एखादी अशी डायग्राम, याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे अशी इमेज वगैरे हे काहीतरी असतं हां, तर आणि आपल्याला देणार अशी छोटीशी काहीतरी देणार, तर हे अशी 4 डायग्राम देणार बघा आपल्याला. म्हणजे ही क्वेश्चन हा असणार की अशा प्रकारची आकृती खालीलपैकी 4 ऑप्शनपैकी कशामध्ये दडलेली आहे, कशामध्ये लपलेली आहे, तर मग ते आपल्याला काढावं लागतं. त्याला होतं आपण इम्बेडेड फिगर. कोडिंग डिकोडिंगमध्ये मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात किंवा CAF म्हणजे B, GHE म्हणजे W, तर VXU म्हणजे काय, असं काहीतरी वेगळे लॉजिक असतं त्याच्या मागं, तर त्याला म्हणतो आपण कोडिंग डिकोडिंग. किंवा कधी कधी नंबर असतात, समजा ABC म्हणजेच काय 34, BCD म्हणजेच काय 20 किंवा 20, तर पुढं EFG म्हणजे काय, म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आपल्याला दिलेले असतात. आता गहाळ आकृती किंवा मिसिंग फिगर ओळखणं म्हणजे एखादी आकृती असते तर तिचं मिसिंग पुढं काय होणार बाबा त्या आकृतीचं, किंवा ती आकृती पुढं म्हणजे मिसिंग का बरं आहे किंवा कशी काय पुढं नेमकं त्या आकृतीमध्ये मिसिंग काय आहे, किंवा आपल्याला की ही गोष्ट जर आपण ऑप्शनमधून उचलून टाकली तर ती आकृती परिपूर्ण होऊ शकेल आपली. हे अशा प्रकारचे प्रश्न मिसिंग फिगरमध्ये असतात. दिशा व स्थान, डायरेक्शन अँड डिस्टन्स. मग ह्याच्यामध्ये प्रश्न कसे असतात मित्रांनो, समजा एखादा विद्यार्थी आहे किंवा एखादा मुलगा आहे किंवा एखादं नाव असतं कोणाच तरी, तो पूर्वेकडं किंवा उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, नंतर तो उजवीकडे गेला 90 अंशात, परत डावीकडे गेला, परत उजवीकडे गेला, परत डावीकडे गेला, असं काहीतरी असतं. मग तिचं डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स सांगा. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो दिशा माहीत पाहिजे. दिशा माहीत पाहिजे म्हणजे तुम्हाला कसं की वरच्या साईडला कोणती दिशा असते, खालच्या साईडला कोणती असते, उजव्या साईडला कोणती आहे, पश्चिम साईडला कोणती आहे, म्हणजे डाव्या साईडला कोणती दिशा आहे, म्हणजे अशा प्रकारची दिशा असतात. बघा तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये, समजा आपण जर असं जर काढलं तर वरच्या साईडला मित्रांनो उत्तर दिशा असते, खालच्या साईडला दक्षिण असते, इकडं ह्या साईडला पूर्व दिशा असते आणि ह्या साईडला मित्रांनो पश्चिम दिशा असते. म्हणजे अशा प्रकारची दिशा व स्थान हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. किंवा ह्याचं स्थान कोणत्या साईडला, मग तो इथं गेला, समजा इथं पोहोचला, तर तो त्याच्या मूळ स्थानापासून कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला वारंवार ह्या परीक्षेत विचारले मित्रांनो. वेगळे पद ओळखा, एखादी सिरीज दिलेली असते, एखादी डायग्राम दिलेली असते, एखादी अक्षर मालिका असते, एखादी संख्या मालिका असते, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सुरळीत चालल्या असतात, पण एखादी गोष्ट अशी असते की ती वेगळीच असते. बघा समजा आता ही एकदम एक्झाम्पल 2 4 8 बरोबर 8
12, 32, 64. आता त्याच्यामध्ये काय वेगळी शब्द आता बघा, इथं काय केलं, बेदुने 4, 4 दुने 8, 8 दुने मित्रांनो इथं काय आलं पाहिजे, 16 आलं पाहिजे होते, जेणेकरून 16 दुने 32, 32 दुने 64. म्हणजे इथं 16 आले पाहिजे होते, पण त्याच्याऐवजी 12 आहे. म्हणजे 12 हे ऑड मॅन आउट आहे, चुकीचा शब्द आहे. म्हणजे 12 आपलं उत्तर आहे, चुकीचं असलं तरी उत्तर आहे. का बरं, की बाकीचं सगळं व्यवस्थित सुरळीत चाललंय. 12 ही संख्या गरज नसताना चुकीच्या ठिकाणी आलेली आहे, तर तिला बाजूला काढा, त्याला म्हणतो आपण ऑड मॅन आउट. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न असतात. घडी घाला व उलगडा, म्हणजे एखादी डायग्राम असते समजा अशी, आणि काय म्हणतात की त्या डायग्रामला इथं फोल्ड केलं बाबा, इथून फोल्ड केलं, मग फोल्ड केल्यानंतर त्याची इमेज कशी तयार झाली, किंवा ती डायग्राम कशी तयार झाली, किंवा कशी असेल, कशी दिसेल उघडल्यानंतर. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला ह्याच्यामध्ये मानसिक क्षमता चाचणीच्या घटकामध्ये विचारलेले असतात. ठीक आहे, आता उदाहरण बघा मित्रांनो, कोडिंग आणि डिकोडिंगचे उदाहरण बघा. प्रश्न बघा, आता प्रश्न घेतोय आपण. जर ट्री बरोबर USFF, बघा ट्री म्हणजेच काय मित्रांनो माहिती आहे का, USFF असं आहे, तर बुक म्हणजे काय, बुक म्हणजे काय असेल, असा त्यांनी प्रश्न विचारला. मग पहिल्या दोघांचं रिलेशन आपल्याला समजलं, आपण उत्तराचं म्हणजे पुढचं सोडवू शकतो. आता ट्री म्हणजे काय दिले, USFF. आता मला सांगा ट्री म्हणजे काय बरं, हा टी आहे, ST. टीच्या नंतर मित्रांनो मला सांगा यू दिलाय, टी साठी यू दिलाय, म्हणजे टी नंतर कोण आहे बरं, लगेच येणारी गोष्ट, टी नंतर लगेच येणारी गोष्ट आहे यू, म्हणजे 1 + 1 ने पुढे आलो. आता आर नंतर मित्रांनो काय आहे, यस. म्हणजे हे जे संख्या, हे जे शब्द दिलेत, ह्या शब्दाचं पुढचं अक्षर तुम्हाला लिहून शब्द तयार करायचा आहे. टीच्या पुढचा आहे यू, आरच्या पुढचा आहे यस, ईच्या पुढचा आहे एफ, आणि ईच्या पुढचा आहे एफ. म्हणजे आपलं उत्तर मित्रांनो USFF अशा प्रकारे आलेलं आहे. पुढचं आपण तयार केलं. आता बुक, बुकला मित्रांनो आपण कसं शकतो, बी साठी पुढं काय आहे, सी आहे, ओ साठी MNOP आहे, ओ साठी पी आहे, आणि के साठी GHIJKL, म्हणजे CPPL. हे आपलं उत्तर पाहिजे. CPPL आहे का, काय केलं मी, काहीच नाही. बघा इथं काय केलं होतं त्यांनी, आपल्याला जर ABCD येते, यस ABCD चांगल्या लेवलला आलीच पाहिजे, आणि येत असेल तर मला सांगा टीच्या पुढं कोण आहे, यू आहे, आरच्या पुढं यस आहे, ईच्या पुढं एफ आहे, ईच्या पुढं एफ आहे, मग बीच्या पुढं सी, ओच्या पुढं पी, ओच्या पुढं पी, आणि केच्या पुढं GHIJKL MNOP, म्हणजे CPPL. ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर पाहिजे. ऑप्शन नंबर बी CPPL हे आपलं उत्तर पाहिजे होतं, जे की आपलं आलेलं आहे CPPL. ठीक आहे, पुढचं मित्रांनो उदाहरण बघा. कशावरती हे, दिशाभूल किंवा दिशा म्हणतो ना आपण, बघितलं बघा, डायरेक्शन, दिशा आणि स्थान, ह्याच्यावरती तुम्हाला मगाशी बघा म्हणलं होतं तुम्हाला मी, अशा प्रकारचे खालच्या साईडला होतं, प्रश्न येऊ शकतात. बघा प्रश्न काय दिलाय, राम उत्तरेला तोंड करून बसला आहे, तो डावीकडे 90 अंश वळतो आणि नंतर उजवीकडे 45 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला आहे. बघा आता राम, तुम्हाला मी काय सांगितलं, दिशा माहीत पाहिजे. बघा मी असं सगळं आता परत एकदा डायग्राम काढतो दिशेसाठी, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. आता ही दिशा मित्रांनो, वरची दिशा कधी पण उत्तर असते, लक्षात ठेवा. ही दिशा खालची दक्षिण, उजव्या हाताला दिशा असते पूर्व, आणि डाव्या हाताला दिशा असते पश्चिम. ठीक आहे, आता ह्या दिशा संपल्या का आपल्या, नाही, ह्याच्यामध्ये अजून दिशा दडलेल्या आहेत. बघा अजून दिशा ह्याच्यामध्ये दडलेल्या आहेत. आता मित्रांनो पूर्व आणि दक्षिण ह्या दिशेमध्ये पण, ह्या दोघांच्या मध्ये पण एक दिशा आहे 45 अंशाची, आपण तिला म्हणतो आग्नेय. काय म्हणतो मित्रांनो, आग्नेय. ही दिशा आहे ईशान्य, ईशान्य. ही वायव्य, आणि ही नैऋत्य, ही नैऋत्य. ठीक आहे, नैऋत्य म्हणजे आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य, अशा प्रकारच्या दिशा असतात या. आता बघा प्रश्नाकडे परत वळूया आपण. हे माहित पाहिजे तुम्हाला, हे एकदम बेसिक आहे, हे समजलं पाहिजे, हे आलं पाहिजे. आता बघा मी काय करतो इथं, राम उत्तरेला तोंड करून आहे, म्हणजे उत्तर म्हणजे कुठे रे, वरती तोंड करून आहे. ठीक आहे, तो डावीकडे 90 अंश तोंड करून बसला आहे, तो डावीकडे 90 अंश आणि नंतर उजवीकडे 45 अंश वळतो. समजा रामचं तोंड कुठे मित्रांनो, असं आहे, उत्तरेकडे ना. नंतर तो डावीकडे, माझं उत्तरेकडे समजा पुढे उत्तरेकडे समोर असं डावीकडे 90 अंश, बघा उत्तर म्हणजे वरती आहे, डावीकडे 90 अंश वळतो. बघा म्हणजे डावीकडे समजा रामचं तोंड असं इकडे, डावीकडे 90 अंश म्हणजे मित्रांनो तो डायरेक्ट इथून इकडे आला, ते तोंड झाला असं इथं. बघा उत्तरेकडे तोंड आहे, मग डावीकडे 90 अंश वळला. बरं ठीक आहे, आणि नंतर उजवीकडे 45, म्हणजे बघा असं होतं, ह्या इकडे येऊन थांबलाय आणि परत इकडे येऊन थांबलाय, परत इकडे गेला.
आणि नंतर उजवीकडे 45 अंश, म्हणजे परत इकडे आला आणि 45 अंश उजवीकडे वळाला. बघा, तोंड उत्तरेकडे होतं, नंतर 90 अंश खाली, हा 90 अंशाचा कोण आहे, 90 अंश खाली आला असा, ठीक आहे. आणि परत 90 अंश खाली आला. बघा, तो डावीकडे, बघा उत्तरेकडे तोंड करून बसला आहे आणि तो डावीकडे 90 अंश, बघा डावीकडे 90 अंश असा खाली आला आणि नंतर उजवीकडे 45 अंश वळतो. हे झालं 45 मित्रांनो, हे जे अंतर एवढं 45 झालं. आता तो कोणत्या दिशेला आहे, तर मित्रांनो ही दिशा कोणती सांगा मला, ही दिशा अशी, तर ही दिशा आहे वायव्य. कोणती दिशा आहे, ही दिशा आहे वायव्य. तर रामचे तोंड मित्रांनो वायव्य दिशेकडे आहे, वायव्य दिशेकडे आहे. समजते का, रामचे तोंड वायव्य दिशेकडे आहे, ठीक आहे. बघा, आता अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये वेगवेगळे असतात. इमेजेस असतात, मिरर इमेज असतात, वॉटर इमेज असते. ते आपण एक ना एक प्रश्न, एक ना एक घटक एकदम डिटेलमध्ये बारकाईने घेणार आहोत. आपल्या यूट्यूब चॅनलला पण आहे, आपल्या ॲपमध्ये पण असणार ह्या गोष्टी सगळ्या. फक्त तुम्हाला एक ॲनालिसिस परीक्षेचे की बाबा नेमकं परीक्षेला ज्या एक्झामचा आपल्याला अभ्यास करायचं, बरोबर आहे. म्हणतो ना आपण एखाद्या शत्रूसोबत लढायचे, परीक्षा काय शत्रू म्हणू शकत नाही आपल्याला, पण म्हणू शकतो की आपल्याला एखादी गोष्ट अचीव्ह करण्यासाठी आपल्याला परीक्षेला हरवावं लागते. हरवणं म्हणण्यापेक्षा जिंकावं लागते. कसं हरवणे म्हणजे कसं, वेगळी गोष्ट आली. जिंकणे म्हणजे की तुम्ही परीक्षेचे मार्क पाडले, परीक्षा जिंकली हो, तुम्ही बाजी मारली तुम्ही, असं म्हणू शकतो आपण. तर आपल्याला त्याच्याबद्दल माहीत पाहिजे सगळं. म्हणतो ना आपण आता जुन्या काळामध्ये राजे महाराजे आपले युद्ध करायचे, तर ते काय करायचे, शत्रूची सगळी माहिती घ्यायची. ह्याच्याकडे सैन्य किती, घोडदळ किती, पायदळ किती, तलवारी किती, कारखाने आहेत का, लोक आहेत का, पावर सत्ता आहे का ह्याच्याकडे, ह्याला कोण कोण मदत करू शकतं, ह्यांच्याकडे पाणी आहे का ह्यांच्या राज्यामध्ये, ह्यांच्या राज्यामध्ये लोक म्हणजे राजाच्या मदतीला येतील का राजाचं लढायला गेला का ह्यांची लोक बी राजाला लुटून खातील. हे अशा प्रकारच्या गोष्टी सगळ्या शत्रू सैन्याला माहिती असतात. सगळ्या गोष्टी माहीत झाल्यावर मला सांगा, एखाद्या गोष्टीचा आपल्याला इन डिटेल गोष्ट माहीत झाली, एखाद्या अभ्यासक्रम आपण चांगल्या पद्धतीने केला तर आपण तिथं कसं बी गोष्ट टॅकल करू शकतो. मग जुन्या काळामध्ये राजे महाराज असेच करायचे, सगळी माहिती काढून घ्यायची त्याची, आणि मग कसंही युद्ध करताना त्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी किंवा त्याचं म्हणू शकतो आपण त्याच्या चांगल्या गोष्टी, त्याच्या ताकदवान गोष्टी माहीत पाहिजे आणि त्याच्याच उलट त्याच्या वीक गोष्टीसुद्धा माहीत पाहिजे आपल्याला. तेव्हा कुठं आपण त्या गोष्टी हँडल करू शकतो, ठीक आहे. आता बघा इथं मग तुम्हाला मला सांगा तयारीसाठी काय करावं लागेल मित्रांनो तुम्हाला, तर दैनंदिन सराव आवश्यक आहे मित्रांनो. रोज तुम्हाला बघा कमीत कमी 40 ते 50 मिनटं, तर मी तर म्हणतो 1 तास. आता हे ॲव्हरेज सांगितलं तुम्हाला मी. ज्या विद्यार्थ्यांचं हे कच्चं आहे त्यांनी 1.5 तास अभ्यास करावा, ज्या विद्यार्थ्यांचं चांगलं आहे त्यांनी थोडं अर्धा घंटा पाऊण तास जरी केला तरी काही प्रॉब्लेम नाही. पण दररोज तुम्हाला मित्रांनो परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे परीक्षा जवळपास येईपर्यंत तुम्हाला 40 ते 50 मिनटं रोज ह्या विषयाला दिलेच पाहिजेत. फक्त ह्या विषयाला म्हणतो ह्या परीक्षेला पूर्ण नाही म्हणतो तुम्हाला मी, फक्त ह्या मेंटल ॲबिलिटीचा विषय चालला आपल्याला. म्हणजे पूर्ण परीक्षा जर तुम्हाला चांगली मार्काने पास व्हायची असेल, चांगल्या मार्काने इन द सेन्स की तुम्हाला 90ला नंबर लावायचाच आहे. कारण मग मित्रांनो पूर्ण फ्युचर डिपेंड आहे. आयुष्यातले पुढच्या वर्षी तुम्ही फ्रीमध्ये ते घालणार आहोत आणि चांगल्या लेवलला वडिलांचे पैसे वाचवून. मग असं जर आपल्याला पाहिजे असेल तर मला सांगा तुम्हाला त्या परीक्षेमध्ये मार्क मिळवाच लागणार आहे, पास व्हावंच लागणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला रोज 2 ते 3 तास किमान बघा पूर्ण विषयाचा अभ्यास आपल्याला रोज 2 ते 3 तास करावा लागणार पूर्ण विषयाचा, आणि मेंटल ॲबिलिटीचा आपल्याला 40 ते 50 मिनिटं, तसंच अंकगणित पण 40 ते 50 मिनिटं. म्हणजे अशा प्रकारे केलं. जास्त वेटेज बघा, वेटेज किंवा जास्त मार्क कुठे आहे, इकडेच आहेत, अंकगणिताला पण आहेत, त्यामुळे तिकडे थोडं फोकस करा, ठीक आहे. आकृती आधारित सराव पत्रिका वापरा, आकृती आधारित सराव पत्रिका वापरा. म्हणजे त्यांचं म्हणणं आलं की OMR शीट वगैरे जसं बोर्डात असतं ना, म्हणजे जसं नवोदय एक्झाम वगैरे घेते त्या टाईपमध्ये करा, किंवा जसं तुम्हाला एखादी टेस्ट सिरीज लावता आली तसं लावा, तेव्हा तुमचा सराव होईल. घड्याळ व दिशा संबंधित ट्रिक्स शिका. घड्याळ व दिशा संबंधित बघा, दिशेचा प्रश्न आपण सोडवला. घड्याळचा प्रश्न काय नसते, काय असते की समजा घड्याळमध्ये 12 वाजून 15 मिनिट झाले तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये कितीचा अँगल आहे, किंवा सकाळचे 12 वाजून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत घड्याळ फिरले तर तास काटा व मिनिट काटा किती वेळेस सोबत आले. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात, तर ते प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, पूर्वीच्या प्रश्नपत्रिका खूप 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 इम्पॉर्टंट आहे, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा, जुन्या प्रश्नपत्रिका बघा की नेमकं परीक्षेचं स्वरूप कसं होतं, कसं आहे, आणि दिवसेंदिवस चेंज झालं आहे का, सोपी परीक्षा वाढत सोपी होत चालली, आवड होत चालली. मला सांगा सोपं आहे का जगामध्ये काही? सोपं मित्रांनो काहीच राहिलेलं नाही आहे. याचा अर्थ परीक्षेचा अवघड होत जाणार आहे. जागा वाढल्यात का हो? जागा तेवढ्याच असणार आहेत, 2, 4, 5, 10 जागा वाढतील, पण मॅक्झिमम जागा काय मित्रांनो तेवढ्याच जागा आहेत. याचा अर्थ काय, मुलं वाढलेत का, कॉम्पिटिशन वाढली, लोकांना सगळ्या गोष्टी माहीत झालेल्या आहेत, सगळ्यांना वाटतं चांगलं शिक्षण भेटावं, कमी पैशात भेटावं, फ्रीमध्ये व्हावं,
त्यामुळे कॉम्पिटिशन तर असणारच आहे. मग त्यामुळे इथे सुद्धा मित्रांनो फुल कॉम्पिटिशन आहे. मग ह्या कॉम्पिटिशनला आपल्याला फाईट देण्यासाठी काय करू शकतो आपण मित्रांनो, तर आपण करू शकतो कॉम्पिटिशनला फाईट देण्यासाठी अभ्यास आणि सराव, त्याशिवाय आपलं रिझल्ट येणार नाही. त्यामुळं जुन्या प्रश्नपत्रिका बघा, अभ्यास करा, त्याच्यातून समजते की स्वरूप बदलत चालले, परीक्षा आवड होत चालले. बाबा मग अजून काय केलं पाहिजे आपण, मी काय करू शकतो, पुस्तक आणू शकतो बाजारातून, काय करू शकतो, एखादा क्लास लावू शकतो, एखादी टेस्ट सीरीज लावू शकतो. हे सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या बघा. म्हणजे जसं जसं आपल्याला तुम्ही तुमचं बघायचा अर्थ, तुमच्यासोबत आम्ही आहोतच, तुम्ही तुमचं बघा म्हणायचा अर्थ असा आहे की प्रत्येकाला माहिती आहे की आपली लेवल किती आहे. आता मला समजा मॅथ येत नाही, मी जास्त वेळ देणार. मला मेंटल ॲबिलिटी चांगली येते, मी थोडा कमी वेळ देणार. मला प्रॅक्टिस लागते जास्त, विसरून जातो, मला सराव जास्त पाहिजे. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी सगळ्यांना स्वतःला माहिती आहेत की कोणती गोष्ट चांगली येते, कोणती येत नाही. मग त्यानुसार आपण आपले डिसिजन घ्यायला सक्षम आहात. ठीक आहे मित्रांनो. तर अजून पुढं प्रॉब्लेम दिले आपल्याला बघा. अजून एक प्रॉब्लेम घेतला आहे आपण पुढं. काय बघा, 2, 4, 8 आणि 16 हा प्रॉब्लेम असा घेतला होता मला वाटतं मगाशी आपण. काय केलं बघा, इथं ह्याने ह्याला दोन्ही गुणाकार केला. 2 दुणे 4, 4 दुणे 8 बघा, 8 दुणे 16 आणि 16 दुणे पुढे मित्रांनो 32. पुढची संख्या काय येणार आहे मित्रांनो, तर पुढची संख्या येणार आहे 32. काय नाही, त्यांनी काय केलं, पहिल्या संख्येला 2 ने गुणाकार, नंतर आलेल्या उत्तराला 2 ने गुणाकार, आलेल्या उत्तराला 2 ने गुणाकार, परत ह्या आलेल्या उत्तराला 2 ने गुणाकार करायचा. मग आपलं उत्तर आलं 32. 16 दुणे 32. एकदम सोपा प्रश्न होता. कधी कधी मुलांना समजत नाही, कधी घाबरतात, तर असं चुकू शकते. ठीक आहे. पुढे मित्रांनो काय दिलं बघा, जर a = 1, b = 2, c = 3 आणि z = 26 असेल तर CAT म्हणजे काय. आता मला सांगा, ABCD चे त्यांनी नंबर दिले बघा, ABCD तुम्हाला माहिती आहे ABCD बरोबर बघा, ABCDE, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y आणि Z. ABCD M पर्यंत असलेले मित्रांनो हे 13 अक्षर झाले आणि 13 अक्षर परत उलटे अशी सुरुवात करायची N पासून. नंबर द्यायला 1, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24. तुम्ही म्हणता सर असं का बरं केलं, 2, 1, 2, 3 का बरं लिहिलं नाही, 4 का लिहिलं नाही, 6 का लिहिलं नाही, 8 का लिहिलं नाही. अरे आपला वेळ वाचण्यासाठी. मला सांगा, मला विचारलं की जेचा नंबर काय, मी काय करणार, 9 नंतर कोणी जे, म्हणजे आय नंतर कोणी जे, 9 नंतर कोणी 10. मला विचारलं क्यूचा नंबर काय, मी काय म्हणणार 16. 16 नंतर कोणी पी नंतर क्यू आहे, 17 नंबर आहे. म्हणजे हे असं लिहिण्यामध्ये वेळ वाया घालायचा नाही. आपल्याला समजतं ना, एवढं काय आपण गॅप सोडलेलं नाही आहे. मग मला सांगा, त्यांनी म्हणलं की A = 1 बरोबर ओके, B = 2 आहे, C = 3 यस आहे, तर आणि Z = 26. त्यांनी नंबर दिले सगळे. त्यांचं म्हणणं कॅट म्हणजे काय आहे, तर मला सांगा कॅट सी साठी काय मित्रांनो 3 अक्षर आहे. ए साठी काय मित्रांनो, ए कुठे गेला, 1 अक्षर आहे. आणि टी बघा कुठे, PQRST, टी साठी 20 आहे मित्रांनो बघा. म्हणजे 3 + 1 + 20 बघा, 3 आणि 1 4, 4 आणि 20 24. तर कॅट साठी मित्रांनो 24 आहे, पर्याय क्रमांक 1. जे अक्षर दिलेत आपल्याला त्या अक्षरांची अल्फाबेटिकली किंवा आपण म्हणतो अक्षर मालिकेतलं जे स्थान आहे त्या स्थानाचे आकडे घेऊन त्याची बेरीज करा, तुमचं उत्तर येऊन जातं. 3 आणि 1 4 आणि 20 24. तुमचं उत्तर 24 आलेलं आहे. 24 आलेलं आहे बघा. पुढे काय घेतलं मित्रांनो, आपण प्रश्न घेतलाय वर्गीकरणाचा किंवा आपण त्याला काय म्हणतो ऑड वन आउट, वेगळा शब्द बाहेर काढा. बघा प्रश्न काय दिला बघा, प्रश्न दिला आपल्याला टेबल, पलंग, खुर्ची आणि घड्याळ, ऑड वन आउट. आता मला सांगा, तुम्हाला समजलं दिसलं तिथे समजतं की नाही रे. टेबल कुठं असतो, जमिनीवर खाली असतो, 4 पाय असतात. खुर्ची 4 पाय असतात जमिनीवरती. पलंग 4 पाय जमिनीवरती. घड्याळाला 4 पाय असतात का हो, आता तुम्ही म्हणाल हो, आता बघ हाय येस घड्याळाला पण 4 पाय आहेत, नवीन निघलेत घड्याळ टेबलवर ठेवण्यासारख्या लहान आहे. पण जनरली घड्याळ कुठं असते हो, भिंतीवर असते. मॅक्झिमम आपल्याला माहिती की आपण घड्याळ म्हणलं की आपल्या डोक्यात काय तर भिंतीवर लटकलेली वस्तू. म्हणजे मग हे काय, हे वेगळं आहे. ऑड मॅन आउट हे वेगळं आहे बाकीच्यापेक्षा. तिघामध्ये काहीतरी साम्य आहे, चौथा वेगळा आहे. त्यामुळे उत्तर काय मित्रांनो, घड्याळ चौथं उत्तर आलं पाहिजे. एक तर हीच टांगली असते भिंतीवरती आणि परत छोटी वस्तू आहे आणि पुन्हा मुवमेंट, तिची काट्याची मुवमेंट होती. पलंग फिरतो का ऑटोमॅटिक, खुर्ची फिरते का ऑटोमॅटिक, टेबल फिरतो का. तर म्हणजे अशा प्रकारचं आपण लॉजिक लावू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न असतात. आता बघा कोडिंग शब्द उलट प्रश्न. आता बघा फ्लावरला कसं लिहिलं बघा, FLOWER. फ्लावरला कसं लिहिलं यांनी बघा, इकडून उलट लिहिलंय FLOWER. म्हणजे असं लिहिलं ना पुन्हा असं लिहून पुन्हा असं उलट लिहिलंय बघा, असं फिरले ते. आता स्कूलला कसं लिहिणार मी बघा, SCHOOL बघा, वाटलं कॅप लिहितो स्कूल. मग असं फिरून असं उलट फिरायचं. मग इकडून SCHOOL
LOOL म्हणजे LOOHCS 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 ऑप्शन नंबर डी. बघा इथे फरक बघा, LOO इथं सी आहे आणि इथं एच आहे, फक्त एका शब्दाचा फरक आहे बघा. SCHOOL बघा LOOHCS ऑप्शन नंबर 4 ड. अशा बारीक बारीक गोष्टी असतात, मायन्यूट लेवलच्या गोष्टी असतात, ते तुम्हाला टॅकल करता आल्या पाहिजेत. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजचं लेक्चर काय केलं आहे, संपवलेलं आहे, जे की तुमच्या मेंटल ॲबिलिटीचं नेमकं काय काय असते, नवोदयला काय काय कसे प्रश्न असतात, एकदम डिटेल सिलेबस काय असतो आणि त्याच्यावरती आपण प्रश्न पण घेतलेले आहेत. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, सिलेबस बघा, गो थ्रू करा, डाऊट असेल तर कॉल करा, कमेंट करा. तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आम्ही इथं आहोत. ठीक आहे. थँक्यू. येस.